हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ. यावेळी टाइम सांगितलं सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि आजचा वार आहे रविवार, तारीख आहे 7 जून आणि दिनेश थोड्या वेळात कॉलेजला जायला निघणार आहे. तर थोडंसं लवकर मला स्वयंपाक करायचा आहे. या स्वयंपाकामध्ये सँडविच बनत आहे. तर इकडे हे जे तांदूळ भिजत घातलेले होते अनाशासाठी त्यामधलं पाणी काढलं आणि दुसरं पाणी टाकून ठेवलेलं आहे. म्हणजे दररोजच्या दररोज पाणी चेंज करत राहायचं आहे तांदळामधलं 2 ते 3 दिवस. तर इकडे बटाटे मी उकडून घेतलेले आहेत आणि साल काढून घेत आहे. एका कुकरला मी डाळ ठेवलेली आहे, एका कुकरला भात बनत आहे. म्हणजे दोन्हीही बर्नर बिझी आहेत. आता तोपर्यंत मी बटाटे सोलून घेते. तर साल बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने निघत आहे, कारण बटाटे खूप छान आहेत. म्हणजे आतमधून एकही बटाटा निब्बर किंवा खराब असा नाही आहे. तर इकडे बघू शकता सगळ्या बटाट्यावरची साल काढून झालेली आहे. आता पटकन मी मसाला बनवून घेते. खूप छान सँडविच बनतात. ब्रेड आणून ठेवलेलं होतं, पण कोणी असंच खायला घेत नाही आणि दीपक दिनेश तरी चहा घेत नाहीत ना, ब्रेड टोस्ट काही खातात ते सकाळी. काहीतरी ड्रायफ्रूट वगैरे देत असते मी त्यांना. पण सँडविच आज मी बनवत आहे, कारण ब्रेड आणण्या इतकंच घेऊन आलेले होते. तसंच राहिलेले पॉकेट फक्त 1-2 पीस खाल्लेले, बाकीचं तसंच राहिलेलं आहे. आज दिनेशला मी परत एक आणायला लावलेला होता. तर 2 ब्रेडचे पॉकेट आहेत, त्यामुळे म्हणलं सँडविच बनवूया, सगळ्यांचा पोटभर नाश्ता होईल. इकडे मसाले संपलेले होते, तर मसाला मी आणायला लावलेला आहे. हा घरकुल मसाला आहे, हा पण चांगला असतो. आणखीन किचन किंग मसाला वगैरे हे पण मी आणलेले कॅन्टीनमधून. पण कसेही मसाल्यांना घरकुल मसाला खूप छान, म्हणजे सगळ्या भाज्या खूप छान टेस्टी बनतात. तितका स्ट्रॉंग पण राहत नाही, तितका वास पण येत नाहीये. बाकीचे मसाले खूप स्ट्रॉंग असतात. तर इकडं मसाला मी छोट्या डब्यामध्ये काढून घेतलेला आहे. आता टोपण लावून ठेवून देऊया, म्हणजे वास टिकून राहतो. पोहे पण संपलेले होते भरणीमधले, तर अशी पोह्याचे पाकिट 5 आणलेले आहेत, म्हणजे 5 किलो 1-1 किलोचे पॉकेट आहे इथे. तर पोहे पण मी इकडे काढून घेतलेले आहेत भरणीमध्ये. काचेच्या भरण्या मी 2 केलेल्या आहेत, एक पोह्यासाठी आणि एक बारीक तांदळासाठी. म्हणजे काय ठेवणार, यामध्ये लोणचं ठेवलं ना खराब होत आहे. म्हणतात ना की काचेच्या भरणीमध्ये लोणचं ठेवायचं, पण ठेवलेलं होतं मी, पूर्ण खराब झालं. तर काय प्रॉब्लेम झाला होता काय नाही, तेव्हापासून मी ठेवत नाही. असंच काही टाकून ठेवते, पोहे रवा वगैरे भरत असते. तर कसुरी मेथी पण संपलेली होती, ती पण काढून घेतली मी. तोपर्यंत कुकरला 2 शिट्या झालेल्या आहेत आणि भात बनून तयार आहे. आता ठेवलेला आहे पॅन. पॅन छान गरम झाल्यानंतर यामध्ये मी 2 चमचे तेल घेतलं. आता टाकूया मोहरी. तर अर्धा चमचा मोहरी टाकलेली. हे पॅन ना जास्त जाड आहे, त्यामुळे ना थोडा वेळ लागतो गरम होण्यासाठी. एक वेळा गरम झालं ना, कुठेही प्रोसेसिंग थांबत नाही, एकदम मस्त असं फोडणी बनवून तयार होते. ना करपण्याचं कसलं टेन्शन आहे, ना कच्चं राहण्याचं टेन्शन आहे. खूप छान भाज्या बनतात या पॅनमध्ये, कारण ते जाड असतं ना त्यामुळे. तर इकडं तोपर्यंत डाळ पण शिजलेली आहे. तर डाळीमध्ये मी मसाले टाकलेले आहेत आणि थोडंसं चिंचेचा पल्प काढून टाकलेला आहे, छान मिक्स करून ठेवलं. संग संग वरण पण बनणार. कसाही स्वयंपाक असो, सँडविच बनवा किंवा काहीही बनवा, पण वरण भात हे सगळ्यांचं फेवरेट आहे. वरण भात नाही ते कुणाचंही पोट भरणार नाही. तर इकडं मोहरी जिरं छान तडतडल्यानंतर मी थोडंसं हिंग टाकलेलं आहे आणि कांदा टाकलेला आहे खूप सारे. एक अद्रकचा तुकडा मी खिसून टाकलेला आहे. परतून घेऊया. यामध्ये हिरवी मिरची एकदम बारीक चिरून टाकायची आहे, पण हिरवी मिरची मी टाकलेली नाही आज, कारण ते सँडविचमध्ये मिरच्या येतात ना घासाला. एक मग दिनेश म्हणतो मम्मी मिरची वगैरे टाकू नको, अगोदरच सांगितलेलं आहे, म्हणून म्हणलं मिरची स्किप केलेली आहे. तर लाल मिरची पावडरच मी टाकलेली आहे. कांदा परतून घेतल्यानंतर यामध्ये थोडासा मसाला टाकलेला आहे. थोडीशी लाल मिरची पावडर, हळदी पावडर, धना पावडर आणि थोडासा घरकुल मसाला आणि थोडंसं मी आमचूर पावडर टाकलेलं आहे, फक्त अर्धा चमचा. टेस्ट खूप छान येतो, आंबट तिखट असा. चवीपुरतं मीठ टाकूया आणि छान मी परतून घेते कमी गॅसवरती. म्हणजे गॅस एकदम कमी केलेला आहे, कारण हे पॅन इतकं गरम होतं ना की नंतर कुठेही प्रोसेसिंग थांबत नाही आहे. गॅस बंदही केला ना तरी पण मसाला इकडं बनतच राहतो थोडा वेळ. तर इकडं मसाला छान बनून तयार झालेला आहे. आता सगळे बटाटे मॅश करून मी टाकत आहे. बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने हे बटाटे सगळे मॅश झालेले आहेत, म्हणजे खूप छान शिजलेले आहेत, कुठेही निबरपणा वगैरे राहिलेला नाही. आणि सेम याच मसाल्याचा मी पराठा पण बनवते, खूप छान पराठे बनवून तयार होतात. नाहीतर भरपूर ठिकाणी मी बघितलेलं आहे, फक्त बटाट्यामध्ये सगळे मसाले मिक्स करून तसेच पराठे बनवायला घेतात, म्हणजे त्याला फोडणी वगैरे देत नाही. पण अशा पद्धतीने मसाला तयार करायचा म्हणजे पराठ्यासाठी खूप छान टेस्टी पराठे बनवून तयार होतात.
तर इकडे बघू शकता छान मी मिक्स केलेला आहे, मस्त असा मसाला बनून तयार झालेला आहे सँडविचचा. आता सँडविच बनवायला घेऊया. थोडासा लेट होणार आहे मला, दिनेशला लवकर जायचं आहे कॉलेजला. रात्री सांगून ठेवलं की मम्मी मी लवकर जाणार आहे आणि तू काहीतरी नवीन रेसिपी करण्याच्या नादात मला लेट होतो. तर दिनेशचं आवरलेलं मी म्हटलं तुझं आवरून घे तोपर्यंत, मी पूर्ण स्वयंपाक करून ठेवते, जास्त वेळ लागणार नाही. एक वेळा सुरुवात केली ना खूप झटपट होतं, जास्त वेळ लागत नाहीये. पण मुलांना वाटतं की मम्मी लेट करेल, काहीतरी युनिक करण्याच्या नादात लेट करेल, पण लेट होत नाहीये. एक वेळा सुरुवात झाली ना सगळी कामं माझी वेळेत आवरतात, फक्त सुरुवात करायलाच वेळ आहे. तर इकडे मी अगोदर वरणाला फोडणी देत आहे. तर पातेलं ठेवलेले, पातेल्यामध्ये 2 चमचे तेल घेतलं, मोहरी, जिरं, कांदा टाकलेले, कढीपत्ता टाकलेला आहे, परतून घेतलं. नंतर हळदी पावडर, धना पावडर टाकलं. फोडणी तयार झालेली आहे. जे मिक्स केलेलं वरण होतं ते टाकलेलं आहे. वरून थोडासा मसाला टाकला, म्हणजे जे घरकुल मसाला आणलेला आहे ना ते टाकलेलं आहे. तर वरणाला एक उकळीचा वेट करूया. तर वरण बनलेलं आहे, सँडविचसाठी मसाला बनवून तयार झालं, भात बनलेला आहे. अगदी मिनिटामध्ये, जास्त वेळ लागलेला नाहीये. म्हणजे संघ कामं करतो ना किचनमध्ये पटकन होता, जास्त वेळ लागत नाही. आता संघ इकडे पोहे भिजून घेतलेत, म्हणजे आज रविवार आहे, यांचा उपवास असतो, तर रविवारी पोहे मी बनवत असते. तर पोहे भिजून घेतले आणि इकडं कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो हे सगळं मी चिरून घेतलेलं आहे. आणि इकडे फोडणी पण तयार होत आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं, मोहरी, जिरं, कांदा, हिरवी मिरची टाकलेली आहे, कढीपत्ता, कोथिंबीर पण टाकली आणि मुठभर शेंगदाणे मी अगोदरच टाकलेले होते. शेंगदाणे छान चटकल्यानंतरच मी, म्हणजे छान असं खरपूस भाजल्यानंतरच बाकीच्या सगळ्या वस्तू टाकलेल्या आहेत. नंतर हळदी पावडर टाकलेली आहे फोडणीमध्ये, म्हणजे पोह्याला कलर छान येतो. आणि जे भिजवलेले पोहे होते चवीपुरतं मीठ टाकून मी टाकलेलं आहे. छान परतून घेऊया. तर बघू शकता एकदम मस्त आणि टेस्टी पोहे बनून तयार झालेले आहेत. तर स्वयंपाक बनलेलाच आहे समजा. आता फक्त सँडविच बनवायची होती, पण त्या अगोदर मी रांगोळी काढून घेते, कारण खूप लेट झालेलं आहे मला आज रांगोळी काढण्यासाठी. म्हणलं अगोदर स्वयंपाक करायचा, मग नंतर बाहेरची कामं मी आवरलेली आहेत. म्हणजे तसं धुणं पुसणं हे सगळं झालेलं होतं, फक्त रांगोळी काढायची राहिलेली होती. तर इकडे रांगोळी मी काढलेली छोटीशी, कलर भरून काढलेली आहे. बाहेरची खिडकी पण मी उघडलेली आहे, म्हणजे हवा येत राहील छान थंड. आणि इकडे पोहे बनलेलेच आहेत, वरण बनलेलेच आहे आणि मसाला पण बनून तयार झालेला आहे. आता सँडविच बनवूया. आणि इथं कडधान्य मी भिजत घातलेले होते, ते सगळं झाकून ठेवलेलं आहे. आता ब्रेड घेते. दिनेशला पण एक पॉकेट मी आणायला लावलेलं आहे आणि अगोदरचं पण एक अर्ध पॉकेट राहिलेलं आहे. आणि मी लोणी काढून ठेवलेली होती, काल जेव्हा लोणी बनलेली होती ना, तर मी थोडीशी घरची लोणी काढून ठेवलेली आहे. दिनेशचं पण आवरलेलं आहे. आता तेच म्हणत आहे घाई गडबड खूप आहे, मग मी आता होणार नाही, लेट झाले. मी म्हणलं सगळी तयारी झालेली आहे, फक्त 5 मिनिटांमध्ये सँडविच बनवून तयार होते. इकडे सगळे ब्रेडची स्लाइस मी काढून घेतलेले आहेत आणि जे मागलचा आणि पुढचा हिस्सा असतो ना ते मी साईडला काढून ठेवलेला आहे. आता यामध्ये मसाला भरूया. छान असं गच्च भरून भरलेलं आहे, म्हणजे छान असं भरलेलं सँडविच बनवून तयार होईल. आणि वर एक पीस लावायचा ब्रेडचं आणि छान असं दाबून आपल्याला हे सेकून घ्यायचं आहे. खूप छान आणि टेस्टी हे सँडविच बनवून तयार होतात. जसं की आता आपल्याला असंच ब्रेड खायचे नाहीयेत किंवा चहासोबत कोणी घेत नाहीये, तर मी अगोदर काय करायचे, सगळे ब्रेड जे आहे ना वाळू घालायचे आणि वाळल्यानंतर मग तोच खाल्ल्यासारखं चहासोबत खायचो आम्ही. कारण सँडविच वगैरे बनवायचं कधी डोक्यात आलंच नाहीये. पण एक वेळा मी बनवलेलं होतं ना, तेव्हापासून मी सँडविचेस बनवत असते. जेव्हाही ब्रेड असतात ना सगळेजण खातात, असं नाहीये की दिनेशचे पप्पा खाणार नाही. तुम्ही बघत असता खूप साऱ्या वस्तू यांना आवडत नाहीयेत, एकदम साधं सिंपल जेवण आवडतं, पण सँडविच इतक्या आवडीने हे खातात ना खूप. तर इकडे बघू शकता सगळे सँडविच मध्ये मी छान असा मसाला भरलेला आहे. वरून एक ब्रेडचं स्लाइस लावलेला आहे आणि पॅनवरती मी बटर टाकलेलं आहे 2 ते 3 चमचे. आणि ते सँडविच ठेवून छान आलट पलट करत सेकून घ्यायचे आहे. छान जितकं जमेल तितकं प्रेस करायचं आहे आणि छान असं सेकून घ्यायचं आहे, थोडंसं बटर लावून, किंवा बटर नसलं तर आपण तूप पण घेऊ शकता. पण बटर मी ठेवलेलं होतं, घरचं लोणी आहे हे आणि ह्याचा तरी टेस्ट वेगळाच असतो. तर इकडे बघू शकता छान कडक होईपर्यंत मी हे सेकून घेतलेले आहेत. छोटे असो मोठे असो घरामध्ये सगळ्यांना हे सँडविच आवडतील. एक वेळा नक्की बनवून खाऊ घाला सगळ्यांना. म्हणजे तसं तर सगळ्यांच्या घरी हे सगळा नाश्ता बनतच असतो, पण आपल्या घरी खूप कमी प्रमाणात बनतो, कारण सगळ्यांची आवड थोडीशी वेगळी असते त्यामुळे. तर इकडे सगळे सँडविच मी बनवून सेकून घेतलेले आहेत. आता दुसऱ्या बॅच इकडे बनत ठेवलेला आहे.
तर छान असं मी बटर टाकलेलं आहे. बटर टाकून सेकून घेतलेलं आहे आणि जितके इथं ब्रेड स्लाइस राहिलेले होते त्यावरती मी परत मसाला लावलेला आहे. आता हे ब्रेड संपले, जे अगोदरचं पॉकेट आणलेलं होतं, आता जे दिनेशनं आणलेलं आहे आत्ता ते मी इकडे घेतलेलं आहे आणि वरच्या साईडला ते स्लाइस मी लावलेले आहेत ब्रेडचे. तर इकडे बघू शकता मसाला मी छान असा भरलेला आहे. जितका मसाला भरला ना तितके हे सँडविच टेस्टी लागतात आणि छान दाबून म्हणजे प्रेस करून इकडे आपल्याला सेकून घ्यायचं आहे. इकडे बघू शकता हे पण सँडविच बनून तयार झालेत, म्हणजे मसाला भरून घेतलेला आहे मी. आणि इकडे परत मी पॅनवरती तूप टाकलेले खूप सारं आणि तुपामध्ये हे छान, म्हणजे तूप नाही बटर टाकलेलं आहे आणि छान सेकून घेऊया आलट पलट करत. आणि इकडे बघू शकता आमचे छोटे राजकुमार वेट करत आहेत की मम्मी कधी होईल सुरू आहे त्याचा, आणि त्याला फोन पण येत आहेत. म्हणजे त्याचे मित्रमंडळी सगळेजण बस स्टॉपला आलेले आहेत. दिनेश तेच म्हणत आहे सगळेजण माझे मित्र आलेत मम्मी कधी होईल. तर म्हणलं बनून तयारच झालेलं आहे आता खायला. हे फक्त आतमधून कट करून द्यायचं आहे मला, म्हणजे मुलांना खायला थोडंसं छान पण दिसेल ना, म्हणून इकडे मी सुरी घेतलेली आहे आणि आतमधून कट करत आहे अशा पद्धतीनं. एकदम छान हे दिसायला पण सुंदर, खाण्यासाठी पण खूपच टेस्टी सँडविच बनून तयार झालेले आहेत. दिनेशला अगोदर छोटासा तुकडा खाऊन बघितलेला, इकडे बघू शकता मी पण लक्ष दिलं नव्हतं, नंतर बघितलेलं होतं. तर दिनेशला टेस्टी लागलं ना मग बाकींच्यांना सगळ्यांना टेस्टी लागेल. ज्यांना आवडत नाही ते पण आवडीनं खातील, कारण दिनेशला कुठल्याही वस्तू लवकर आवडत नाहीत, अगोदर टेस्ट बघतो मग खायला घेत होते. तर दिनेशने इकडं पोट भरून सँडविच खाल्लेले होते. फक्त अगोदर बघितला आणि नंतर मग सुरुवात केली तर कुठेही स्टॉप झालेला नव्हता पोट भरेपर्यंत, इतके छान हे बनलेले आहेत. तर सगळे सँडविच मी बनवून घेतले आणि आतमधून कट करून घेतलेले आहेत अशा पद्धतीनं. तर झालेले तिकडं मस्त असे सँडविच बनवून आता यांना पण टिफिन भरून द्यायचं आहे, कारण बाकीचाही पूर्ण स्वयंपाक बनलेलाच आहे. फक्त मला भाकरी बनवायची, ते मी निवांत बनवणार आहे कारण आता नाश्त्यासाठी झालेलं आहे इकडं. तर दिनेशला इकडं दिलेलं आहे मी आणि तोपर्यंत दूध पण घेऊन आलेलं आहे. तर दूध अगोदर गरम करते, कारण याच्या पप्पाच्या एरजऱ्या आता बंद झालेल्या आहे. नाहीतरी असं होतं ना, त्यांना धावपळ खूप होते गॅरेजकडे बघा, घरचंही बघा, दूध घेऊन या, काय काय लागतं ते घेऊन या, असं होतं. तर दिनेश आल्यापासून त्यांच्या जरा आता कमी झालेले, टेन्शन कमी झालेलं आहे. दिनेश सगळी घरची कामं आवडत असतो. दूध घेऊन आलेले आहे, नाश्ता पण करत आहे. दूध मी इकडं गाळून गरम करायला ठेवलेलं आहे आणि इकडे टिफिन भरते. थोड्या वेळात सगळेजण येतील, म्हणजे पतिदेव येतील टिफिन घेण्यासाठी. तर दोघांच्या हिशोबाने इकडे टिफिन मी पॅक करत आहे. सँडविच या डब्यामध्ये मी दिलेले आहे, म्हणजे जास्त वेळ हे गरम राहतील, कारण असं नाही की गेल्यानंतर पटकन ते नाश्ता करतील. आणि इकडं माझ्यासाठी इतके सँडविच मी ठेवलेले आहेत कारण माझे पण फेवरेट आहेत हे, मला पण खूप आवडतात. तर इकडे सँडविच भरलेला आहे. एका डब्यामध्ये भात आणि सुशेला नाही, आज पोहे बनलेले, पोहे, वरण भात आणि सँडविच दिलेला आहे सगळ्यांसाठी, म्हणजे दोघांच्या हिशोबाने टिफिन भरलेला आहे मी. टिफिन भरायचं एक मोठं कामच वाटतं मला, कारण जोपर्यंत टिफिन भरून देत नाही तोपर्यंत हा पसारा पण आवरणार नाही आणि दुसरी कुठली कामं आवरणार नाही आहेत. आणखीन देवपूजा करायची आहे. तर ही दिवसभराची सगळी कामं आवरली. आता मी साडी घालून रेडी झालेली आहे. आता तुम्ही म्हणसाल ताई कुठं चाललेली आहेस, तर गावाकडे कार्यक्रम आहे, आज तिकडे जात आहे. तर कशा पद्धतीनं कार्यक्रम पार पडला, कशा पद्धतीनं काय काय झालं, म्हणजे पावसाने खूपच गोंधळ घातलेला होता. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. चला मग बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.